आज संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसानंतर खडकवासला धरण साखळीमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे. 35,000 क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडल्यानंतर या वर्षीचे हे सर्वाधिक पाणी सोडलेलं आहे. यावेळी वारजे भागातील काही नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न उद्भवत असतो. काही नागरी वस्त्यांमध्ये पाणी जात असतं. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या मॅडम आपल्या बरोबर आहेत, वाडेकर मॅडम, त्या आणि त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे लोखंडे साहेब देखील आहेत. मॅडम, काय तुम्ही व्यवस्था केलेली आहे नागरिकांसाठी इथे? जसं आपल्याला प्रशासनाकडून सूचना मिळत आहेत, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे खडकवासला धरणामधून, त्याप्रमाणे आपण लोकांना सूचित करत आहोत. लोकांना सतर्कतेचा इशारा देऊन त्यांना स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे आपल्या SI मॅडम आणि आम्ही म्हणजे वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी आणि महसूल प्रशासन संयुक्तरित्या आपण सर्व नदी पात्रालगत फिरून तेथील जनतेला आवाहन करतोय की नदी पात्रालगत असणाऱ्या पाण्याच्या पातळीचा विचार करता सर्वांनी काळजी घ्यावी आणि त्या अनुषंगाने जिथे आवश्यकता होती स्थलांतराची अशा कुटुंबियांना आपण स्थलांतरित करून आपल्या चौधरी शाळेमध्ये त्या लोकांना आपण घेऊन आलेलो आहोत. त्यांची काय काय सोय करण्यात आली? इथं महानगरपालिकेच्या वतीने त्यांना जेवणाची आणि अंथरुणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत सगळे. मॅडम, आणखीन पाणी सोडणार आहेत का, आणि सोडणार असतील तर नागरिकांना कशा प्रकारे आवाहन? प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार तर पावसाच्या प्रमाणानुसार कमी अधिक प्रमाणात विसर्ग होऊ शकतो आणि आता आपण जर परिस्थिती पाहतो की अजूनही धो पाऊस चालूच आहे, तर याचा अर्थ अजूनही विसर्ग वाढू शकतो. त्या अनुषंगाने सर्वांनी काळजी घेणे अपेक्षित आहे. मग आता राहण्याची जी व्यवस्था केली आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना राहायला येण्यासाठी काय आवाहन? नाही, आम्ही त्यांना हेच सांगू की मागच्या वर्षी जी परिस्थिती ओढावली होती, ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, ते होऊ नये त्यासाठी त्यांनी इथे यावं. इथे सर्व प्रकारची सुविधा पुरवली जाते, तर सर्वांनी आपल्या जीविताची काळजी करून इथं येणं अपेक्षित आहे. एकूणच महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांची स्थलांतराची पूर्ण व्यवस्था खाण्यापिण्या राहण्यासहित पूर्ण केलेली आहे. मात्र नागरिकांनी संकोच न बाळगता स्वतःचा जीव वाचवणं तितकंच महत्वाचं आहे.